हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता. तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर मला मसाला कॉर्न बनवायचे होते आणि हे कॉर्न आहेत म्हणजे ॲक्च्युली कणीसच आणलेले बाजारातून, ते मी सोलून घेतलेले आहेत. आणि या ठिकाणी पाणी उकळायला ठेवलं होतं. सो ते उकळून पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी जे सोललेले मके आहेत, ॲक्च्युली स्वीट कॉर्न आहेत, ते टाकून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला हे उकडवून घ्यायचे आहेत. खूप दिवस मक्याचं कणीस खाल्लं नव्हतं आणि पिलूला माझ्या मक्याचे कणीस आवडतात. सो मग मी यांना म्हटलं होतं बाजारातून मक्याचे कणीस आणा. मग यांनी आणलेली, म्हटलं मग वेगळं काहीतरी ट्राय करावं म्हणून मग मसाला कॉर्न बनवत आहे. आणि ह्या सकाळचा ब्लॉग आहे. तर पिल्लू इथे माझं देवपूजा करत आहे. वरदला आहे, त्या अगोदर देवपूजा येत नव्हती. मग आम्ही इकडे राहिल्यापासून त्याला अधूनमधून देवपूजा करायला सांगते. मग तो आता आवर्जून करतो, म्हणजे त्याला सांगायची गरज लागत नाही, तो कधी कधी मनानेच करतो. तर या ठिकाणी आता तो बसलेला आहे देवपूजा करायला. आणि मला म्हणलं माझं थोडंसं शूट घे, म्हणून मी घेत होते त्याचं शूट. आणि ॲक्च्युली माझं ते कॉर्न आहेत तोपर्यंत शिजत आहेत. आणि ते आमचे मनू आहे ते बसलेले आहे खुर्चीत, तो काय करतोय बघायचे. आणि ते कपडे आहेत ते वरचे शाळेचे वगैरे धुवायचे आहेत म्हणून ते खुर्चीमध्ये ठेवलेले आहेत. वरद आहे तो देवपूजा करून घेत होता आणि माझी नाश्त्याची तयारी चाललेली. ॲक्च्युली त्याची सकाळची शाळा म्हणजे रोजच त्याला लवकर जायला लागतं 8:30 वाजता, कारण त्याची स्टडी असते. आणि त्या स्टडीच्या अगोदर तो आंघोळ वगैरे त्याची झालेली आहे. आणि आता तो फक्त देवपूजा करून घेणार आणि आवरणार, नंतर शाळेमध्ये जाणार. बाया कोण पडेल. मनू काय पाहिजे? काय पाहिजे मनूला? मग पाहिजे स्वीट कॉर्न. दर दर हा बघ. दल दल दल. हावरी मक्याला हावरी येईल एक नंबरची. काय पाहिजे ग? दर दर की. आयो येड्या दर. गदड नर हात चाटला. हावराई हात धुवून मागे फिरे, पण सगळं संपवलं, पण दमच नाही आहे की नाही. मग हावरी तुला सगळं मग देऊ का आता? माग लागले. काय पाहिजे मनूला? मग थांब जरा, त्याच्यातलं पाणी काढायचं आहे अजून. हे यातलं काढून काढून तिला दिले तरी तिचं ओरडायचं चालूच आहे. त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. हे मग खाते आणि हे एक मग खाते. हां तिचं तर किती दिलं तरी मागाच लागले अजून. शोधते कुठं पडले. कोरडं खाणारच काय, टाकणारच काय लाल तिखट वगैरे? थांब मी टाकते. जे मग काय आता मी उकडून घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट, मीठ आणि बाकीचा कांदा, टोमॅटो वगैरे हे टाकून घेणार आहे. आणि ते आमच्या मनूचं किती धिंगाणा चालला आहे बघू शकता तुम्ही. तिला मके खायला खूप आवडतात म्हणून ते मागे लागलेलं आहे मके पाहिजेत म्हणून. तिला मके खूप आवडतात म्हणून मी मगाचपासून दिलेत, पण तरी पण ते अजून कालवाच करते. आणि याच्यामध्ये मी चाट मसालाही टाकलेला आहे. चाट मसाल्याने थोडीशी टेस्ट आहे ते वाढते. आणि थोडंसं लिंबूही पिळायचं आहे, प्लस कांदा टोमॅटो हे सर्व ॲड करायचं आहे. आणि मग हे गरमागरम आपल्याला खाऊन घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपला मसाला मका म्हणजेच मका चाट तयार झालेला आहे. आणि हा आपल्याला आता खायचा आहे. आणि वरचा माझा आणि आहोंचा हा नाश्ता. आणि नाश्ता झाल्यानंतर मस्त असा गरमागरम चहा. आता या ठिकाणी मी चहा केलेला आहे आणि तोही आम्ही आता घेणार आहोत. आम्ही दोघे चहा पिते म्हणून वरद म्हटलं मलाही चहा पाहिजे. सो त्यालाही चहा दिलेला मी थोडासा.
येस घ्या चहा घ्या मगच त्यांना बोलवते काय आणलंय काय आणलंय काय आणलंय खाऊ आहे तुझा पाहिजे म्हणते घ्या वर घ्या पकडा वर घ्या वैतागली थांबा की घ्या की वर तिला पाहिजे म्हणल्यावर ती बघा आहे का दोन्ही पायावर वर येत ती कसं आहे फाडली पिशवी लई चॅप्टर आहे तोंड बघा तिचं द्या म्हणत्या हा, द्या तर या ठिकाणी आहोने आणलेलं आहे चिकन आज संडे आहे आणि पिल्लूला ॲक्च्युली 65 खायचं होतं त्यामुळे मग हे चिकन आणलं आहे थोडंसं सुकं नाही पातळ बनवले थोडीशी बिर्याणी आणि हे पिल्लूची डिमांड आहे आणि ही आमची मनू वाट बघते कधी चिकन भेटते वास घेते कसं 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 वास घेते बघा कुठं चालली ग येतोय वे वास हां येतोय चुनाला वास येते तुला येतोय का ते बघ कशी करायला लागल्या बघ की तिच्याकडे जरा तर माझे सर्व कामं झाले आहेत फक्त थोडीशी भांडी राहिलेत आणि आवरायचं आहे आणि 65 झालं की आव्हाना फोन करून बोलवायचं आहे आणि मग आम्ही जाणार आहोत दुकानात जेवल्यानंतर हो काय पाहिजे कोण बसले जेवण बनवून झाल्यानंतर आहोंना कॉल केला आहो आल्यानंतर आम्ही जेवलो वगैरे आणि आलो नंतर दुकानामध्ये आणि नंतरचं जे काम असतं त्याच्यामध्ये माझे व्हिडिओ शूट करायला लक्षात राहत नाही सो नंतर मी हा ब्लाऊज आहे तो एका कस्टमरचे एक साथ 4 ब्लाऊज होते सेमच शिवायचे होते लॉंग फक्त स्लीव्ज होत्या एल्बोपर्यंत आणि बॅकला गोल पायपिंग वगैरे किंवा असं लेस वगैरे होते काही काहीला शक्यतो गोलच सगळे होते फक्त एकाला पायपिंग एकाला लेस असं होतं आणि त्याचे 2 ब्लाऊज आहेत ते माझे कंप्लीट झालेले होते आणि आता जे राहिलेलं ब्लाऊज आहे ते मी कंप्लीट करत होते जे द्यायचे होते ॲक्च्युली त्यांनी सांगितलेले गडबडीने पाहिजे म्हणून शिवून झाल्यानंतर नंतर आठवडाभर माझ्याकडे ते ब्लाऊज पडून होते आणि 4 ब्लाऊजचे मी 1000 रुपये घेतलेले 250 रुपये पर ब्लाऊज सिम्पलच होते फक्त एल्बोपर्यंत स्लीव्स आणि लेस आणि नॉड होत्या म्हणून मग मी 250 रुपये लावलेले पर ब्लाऊजला कटोरी ब्लाऊजला मी 200च्या वरच चार्जेस लावते मला वेळ आहे म्हणून मी एडिटिंग करायला बसले आणि माझ्या बॅकग्राऊंडला तुम्ही आवाज ऐकू शकता कोंबड्यांचा आहे तरी मी आता शिक्षक म्हणून आले मन जरा कमी झाला खूप दंगा करत होत्या हे जे कस्टमर आहे ते माझं ॲक्च्युली पुण्याचं आहे म्हणजे तिचं माहेर आहे ते आमच्या इथलंच गाव आहे आणि ती मग पुण्याला राहते पुण्यावरून माझ्याकडे ब्लाऊज शिवायला देते आणि एक साथ तिचे 4 ब्लाऊज होते सिम्पलच होते डिझाईनचेही कधी कधी असतात पण हे म्हटले ते असेच रेग्युलरला लागणार आहेत म्हणून 4 ब्लाऊज शिवलेले एक ब्लॅक एक व्हाईट एक मोरपंखी साडीवरचा होता हे साडीवरचे होते की ब्लॅक अँड व्हाईट ते काय माहिती नाही पण एक ब्लॅक आणि एक व्हाईट होता पण ते थोडे डिझाईनमध्येच होते म्हणजे हे काय तुम्ही बघू शकता इथे ब्लॅक ब्लाऊजला थोडंसं चेक्समध्ये डिझाईन होती आणि व्हाईट ब्लाऊजला सरळ लायनिंगचे जे होते आणि ते मी तुम्ही बघू शकता सिम्पल असे ब्लाऊज शिवले आहेत काही काहीला मी पायपिंग केले काही काहींना लेस लावले आहेत आणि असे लटकन छोटेसे लावलेले आहेत मस्त असे विदाऊट कस्टमरच्या डिमांडिंगनुसार मी माझ्या मनानेच वेगवेगळे लटकन केले आहे तुम्ही ते बघू शकता प्रत्येक ब्लाऊजच्या वेगळे काहीतरी असावं म्हणून मग मी चेंज केले आहेत कारण त्यांनाही वाटायला नको सगळ्याचं सेमच केले म्हणून सो इथे त्यांनी गळे तर सेम सांगितले पण मी लटकन माझ्या चॉईसने वेगवेगळे असे केलेले आहेत कसे वाटलेत ब्लाऊज हे 4ही मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या ब्लाऊजचं फिनिशिंग छान असतं त्यामुळे त्या माझ्याकडेच येतात आणि ॲक्च्युली पुण्याला तर ह्याची शिलाई तुम्ही बघू शकता किती असेल ते पण तरी त्या माझ्याकडे येतात पण आपण पुण्याचा कस्टमर असलं तर आपल्या गावच्यानुसार रेट घेते जास्त काही नाही घेत आणि हे 4 ब्लाऊज आता माझे पूर्ण झालेले आहेत जे आत्ता शिवले त्याला अजून हुक वगैरे हे लावायचे आहेत तर आता या ब्लाऊजचे हुक वगैरे लावून घ्यायचे आणि नंतर हे 4ही ब्लाऊज आहेत ते रेडी करून त्यांच्या कॅरीबॅगमध्ये ठेवून द्यायचे मापाचा वगैरे ब्लाऊज म्हणजे कस्टमर आल्यानंतर द्यायला बरं पडतं इथे बघू शकता तुम्ही हे 4ही ब्लाऊज रेडी आहेत 1 2 3 4 मस्त असे छान छान तयार झालेले हे ब्लाऊज आता मी त्यांच्या बॅगमध्ये भरून ठेवणार आहे तर या ठिकाणी ही बॅग आहे ती मी रेडी करून ठेवलेली आहे म्हणजे कस्टमर आले की देणार आणि आता ॲक्च्युली वेळ झालेला संध्याकाळ झालेली आणि मी नंतर आलेली आहे घरी आणि घरी आल्यानंतर घरचं रुटीन असतं
जेवण वगैरे आणि बाकीचे काही कामं आणले असेल तर ते करते. तर मी हा व्लॉग आहे ते इथे संपवला आहे. तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.